श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा लोणंदमध्ये दाखल होताच भक्तीबरोबरच एक भावनिक क्षण अनुभवायला मिळाला। हातात पांडुरंगा माझ्या विठ्ठलाला परत पाठवा असा संदेश असलेला फलक घेऊन पालखीच्या स्वागतासाठी उभ्या असलेल्या नयनाताई मेमाने यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। अहवालावरून सर्व पक्षांकडून संताप व्यक्त होते, तरीही जितेंद्र परदेशींवर अद्याप कारवाई का नाही हा महत्त्वाचा सवाल आहे। मुख्यमंत्र्यांच्या पत्राचा अवहेर करणाऱ्या खरं तर अधिकाऱ्यांना अभय कोणाचे? पालिका अधिकाऱ्यांच्या या दादागिरी मागे नेमका कोणाचा वरद हस्त आहे? निष्पाप विद्यार्थ्याचा बळी घेणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई कधी होणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम जुहू चौपाटीची पाहणी करणार आहेत। आज सायंकाळी 4:30 वाजता ते पाहणी करणार असल्याची माहिती आहे। ते मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करणार असल्याची माहिती असून जुहू चौपाटीवरील कचऱ्याबाबत लोकशाही मराठीनं पोलखोल केली होती आणि त्यानंतर आज अमित साटम देखील या संपूर्ण परिस्थितीची पाहणी करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।